राहुरी शनी-शिंगणापूर रेल्वे मार्गाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवले. या प्रस्तावित रेल्वे मार्गाला पहिल्यापासून जोरदार विरोध झाला. अखेर सरकार ऐकत नसल्यानं तब्बल 72 शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याच याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला एका आठवड्याच्या आत त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. आता पुढच्या 6 दिवसात सरकार न्यायालयासमोर आपले लेखी म्हणणे सादर करील. सध्या या प्रकल्पाला ब्रेक लागला असला तरी न्यायालय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून काय निर्णय देईल यावर या प्रकल्पाचं भविष्य अवलंबून असेल. हा रेल्वे मार्ग होईल का की रद्द होईल की काही पर्याय निघेल, याच प्रश्नांची उत्तरे आज आपण समजून घेऊ. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. शिर्डी व शनी-शिंगणापूर ही नगर जिल्ह्यातील महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. शिर्डीहून शिंगणापूरला रोज किमान 30 ते 40 हजार भाविक येतात असं सांगितलं जातं. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी थेट रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळेच शिर्डीला पूर्वीपासून असणाऱ्या नगर मनमाड रेल्वे मार्गावरून शिंगणापूरला जोडण्याचा सरकारचा प्लॅन आहे. यात सर्वात मध्यवर्ती ठिकाण आहे राहुरी. याच राहुरीवरून 21.84 किलोमीटरचा नवा रेल्वे मार्ग टाकून त्यावर शिंगणापूर जोडले जाणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली असून सरकारने तब्बल 500 कोटींचा निधीही मंजूर केलाय. राहुरी, ब्राह्मणी, बेलेकरवाडी, श्रीरामवाडी, शिंगणापूर अशा या नव्या रेल्वे मार्गावर रोज 4 पॅसेंजर गाड्या चालवून वर्षाला 18 लाख प्रवाशांना तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवण्याचा हा प्लॅन आहे. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू जरा काळीकुट्ट आहे. हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करताना अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार आहेत. हा 22 किलोमीटरचा मार्ग राहुरी, ब्राह्मणी, सोनई आणि शिंगणापूर परिसरातील अत्यंत सुपीक बागायती शेतीमधून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे 2 तुकडे पडणार आहे. पिढ्याने पिढ्या चालत असलेली शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध रेल्वेला नसून या प्रस्तावित मार्गाला आहे. हा मार्ग सुपीक शेतीऐवजी पडीक जमिनीवरून किंवा महामार्गाच्या कडेने नेण्यात यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत. परंतु सरकारनं हा विरोध डोळ्याआड करत तातडीने हा रेल्वे मार्ग करण्याचा धडाका लावल्यानंतर शेतकरी संतप्त झाले. अखेर 72 शेतकऱ्यांनी या विरोधात थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याच याचिकेवर सुनावणी होऊन केंद्र व राज्य सरकारला आठवडाभरात आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पाला ब्रेक लागलाय. आता ब्रेक तर लागलाय, पण हा प्रकल्पच रद्द होईल का किंवा काय होईल हे समजून घेऊ. या प्रकरणात आता केंद्र सरकार आपलं उत्तर देईल. त्यात धार्मिक व सार्वजनिक हित न्यायालयासमोर मांडलं जाईल. शनी-शिंगणापूर हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. येथे रोज 30,000 ते 45,000 भाविक येतात. हा 22 किलोमीटरचा रेल्वे मार्ग भाविकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असा युक्तिवाद केला जाईल. शिवाय रेल्वे प्रशासन त्यांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल न्यायालयासमोर मांडेल. या मार्गावरून वार्षिक 18 लाख प्रवासी प्रवास करतील आणि या प्रकल्पामुळे रेल्वेला कसा फायदा होईल हे न्यायालयाला पटवून दिले जाईल. इतर पर्यायी मार्गांपेक्षा राहुरी शिंगणापूर हा मार्ग तांत्रिकदृष्ट्या कमी खर्चिक आणि जोडणीसाठी कसा सोयीस्कर आहे याचं स्पष्टीकरण सादर केलं जाईल. जसं केंद्र सरकार करेल तसंच राज्य सरकारही करेल. जमीन संपादन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याने शासन आपली बाजू लेखी स्वरूपात मांडेल. सरकारने विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून याला गती दिली आहे. त्यामुळे कायद्यानुसार शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य आणि बाजारभावापेक्षा जास्त मोबदला दिला जाईल असे सरकार सांगेल. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी किंवा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने काय योजना आखली आहे याचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मार्ग रद्द करण्याची किंवा बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कदाचित मवाळ भूमिका घेऊन हा मार्ग बदलण्याची तयारी सरकार न्यायालयासमोर करील अशाही शक्यता आहे. आता हे सगळं झाल्यानंतर सरकारच्या उत्तरावर शेतकरी पुन्हा आपले आक्षेप नोंदवतील. जर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही किंवा त्यात बागायती जमिनी सोडून इतर मार्गाचा पर्याय असेल तर न्यायालय भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती देईल. जर सुपीक जमिनीच्या नुकसानीचा मुद्दा गंभीर वाटला तर हायकोर्ट, रेल्वे आणि कृषी तज्ज्ञांची एक समिती नेमून या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आणि पर्यायी मार्गाचा शोध घेण्याचे आदेश देऊ शकते. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय देईल. न्यायालय एकतर सार्वजनिक हित लक्षात घेऊन प्रकल्पाला अटींसह परवानगी देईल किंवा शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी रेल्वेला मार्ग बदलण्याचे आदेशही दिले जातील. आता हे सगळं सरकारच्या उत्तरावर अपेक्षित असेल.
खरं तर राहुरी शनिशिंगणापूर आधीच चांगला रस्ता उपलब्ध असताना कोट्यवधींचा खर्च करून व शेतकऱ्यांचे नुकसान करून नवीन रेल्वे मार्ग करण्याची गरज नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हा प्रस्तावित मार्ग पूर्णपणे सुपीक आणि बागायती शेतीमधून जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि उपजीविकेचा अधिकार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या रोजगाराचे साधन हिरावून घेत असल्याचा मुद्दाही चर्चेत येत आहे. हा रेल्वे मार्ग झाला तर रेल्वे ट्रॅकमुळे सुपीक जमिनींचे 2 तुकडे पडणार आहेत, ज्यामुळे उर्वरित जमिनीवर शेती आणि पाणी उपसा करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होणार आहे. प्रशासनाने रेल्वे मार्गाची आखणी करताना केवळ एकाच नकाशाचा विचार केला. कमीत कमी शेतीचे नुकसान होईल अशा पर्यायी मार्गाचा कोणताही तांत्रिक अभ्यास किंवा सर्वेक्षण केले नाही, असाही आरोप आहे. जर आहे त्या राहुरी सोनई मार्गाचे रुंदीकरण केले तर हा प्रश्न सुटणार आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. मित्रांनो, हा मार्ग रद्द होईल का आणि झाला तर काय पर्याय निघेल? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.